इथून सुद्धा एक चॅनल खाली येत आहे आणि त्यामध्ये मार्केट त्याला रेजिस्ट करतं आहे आणि तिथून खाली येत आहे. बघा मित्रांनो, ह्या इथून मार्केटनं ब्रेकआउट दिला होता आणि मी काय म्हणत असतो आपल्याला, या अशा ब्रेकआउट जिथं मार्केट देतं ना, ही खालची जी लेवल असते या लेवलला बरेचसे जणांचे स्टॉप लॉस असतात. स्टॉप लॉस म्हणजेच मार्केटला एक लिक्विडिटी भेटते आणि मोठ्या प्लेयरची ऑर्डर एक्झिक्यूट होण्यासाठी त्यांना जास्त लिक्विडिटी पाहिजे नसते. म्हणून ते मोठे प्लेयर काय करतात, पिक्चर परफेक्ट एकदम चांगले ब्रेकआउट करतात आणि नंतर ते लिक्विडिटी घालून घेतात. लिक्विडिटी तुमचे स्टॉप लॉस घेतले का मग मार्केट इथून परत वर जातात. तर मित्रांनो, आपण म्हणतो नाही का माझा स्टॉप लॉस घेतला आणि मगच मार्केटवर गेलं. तर मित्रांनो, आपल्याला सायकोलॉजी आपण हे शिकलेलं आहे की समजा असं मार्केट खालून वर आलं, डबल खाली गेलं, डबल वर आलं, इथं कॉन्सॉलिडेट केलं आणि वर गेलं तर इथं आपण खाली स्टॉप लॉस लावतो. जवळपास 90% लोक हेच करतात. आणि प्राईज ॲक्शन असं आहे, हे इतक्या दिवसाचं आहे पण प्राईज ॲक्शन तेच आहे. प्रत्येक माणसाला वेळेनुसार बदलावं लागतं. तर प्राईज ॲक्शनसुद्धा आता बदललेलं आहे. आपल्याला बदललेल्या प्राईज ॲक्शननुसार आपल्याला चालावं लागणार आहे. ट्रॅप ट्रेडिंग ही सर्वात जास्त वर्क होते सध्याला ना. आपल्याला काय करायचं आहे, आपण मोठ्या प्लेअरला काय हरवू शकत नाही. आपल्याला त्यांच्यासोबत चालायचं आहे. तर मित्रांनो बघा, या इथं काय होतं आहे, आता यांची लिक्विडिटी घ्यायला मार्केट खाली येतं आहे आणि ही लिक्विडिटी घेतली का होऊ शकतं मार्केट इथं एखादा खालच्या साईडनं ब्रेकडाऊनचा सिग्नल देऊ शकतं आणि इथून मार्केट वर जाऊ शकतं. कारण की मार्केट अजून इथं हे लिक्विडिटी घेणार तर घेणार, पर इथून जे बायर येतील त्यांनासुद्धा मार्केट त्यांच्यासोबत घेऊन नाही जाणार.